म्हणू घेता 34वा आले साई नाथांची या जीवा। आता येथे अनुग्रह करावा सन्मार्ग दावावा भक्तोत्तमा। तया भक्ताचे नाम नाना तव बाबा म्हणती तयांना। नाना काय रे पुटपुटसी मना स्पष्ट रे कान वदसी मुखे। केव्हापासून मुखाने पाहे काही पुटपुट चालली आहे। परी आवाज परिस्फुट नोहे ऐसे हे गुह्य काय की रे। मग नाना वदती स्पष्ट करीत आहे गीतेचा पाठ। इतरान भावी कटकट आहे ही पुटपुट तदर्थ। असो ती झाली लोकांची गोष्ट परी मजसाठी बोल पा स्पष्ट। तुझा तुला तरी कळे का पाठ पाहू दे नीट वदले श्री। मग तद्विधी प्रणिपातेन उच्चस्वरे हा श्लोक म्हणून दाविला नानाही प्रणिपात करून। ऐकता समाधान बाबांस पुढे या श्लोकाचा अर्थ पुसता। पूर्वाचार्य कथित अर्था यथा सांग नानाही कथिता। बाबांनी माथा डोलविला पुन्हा नानास करीती प्रश्न। उपदेक्षन्ति ते ज्ञानम नाना पाही हा तृतीय चरण। करी पा मनन तयाचे त्यातील ते अक्षरा पाठी। अकारार्थी अवग्रहापोटी अज्ञानपदे अर्थपरिपाटी। होते का उफराटी पाही पा। शंकरानंद ज्ञानेश्वर आनंदगिरी आणि श्रीधर मधुसूदनादि भाष्यकार करीती ज्ञानपर जो अर्थ। तो मान्य आहे जैसा सकळिका तैसाच आहे मजही ठाऊका। परी अवग्रहे होणारिया कौतुका जाणूनिया व्यर्थ का मुकावे। ऐसे म्हणून साई कृपाघन भक्त चकोर चातका कारण। वर्षले जे बोधामृत कण झाले निरूपण पूर्वीच। परी या साई लीलेचे वाचक सर्वांसी या अर्थाचे कौतुक। वाटले नाही काही साशंक राहिले आश्चर्यकारक हे।